नमस्कार. एका सिद्ध पुरुषाचा गूढ प्रवास, एका शहराचं बदललेलं भाग्य आणि एका दिव्य ओळखीचं रहस्य. चला तर मग एका शक्तिशाली मराठी भक्तिगीतातून उलगडणारी ही अद्भुत कथा आज आपण पाहूया. तर कथेची सुरुवात होते 2 ठिकाणांपासून, मंगळवेढा आणि अक्कलकोट. पण थांबा, हा काही साधासुधा प्रवास नाहीये. कवी म्हणतोय की मंगळवेढ्यातून एक सिद्ध रूप म्हणजे एक आत्मज्ञानी व्यक्ती निघाली आणि त्यांचं पाऊल अक्कलकोटच्या मातीत पडलं. पण कसं? तर अतिंद्रिय, म्हणजे जे आपल्या इंद्रियांना जाणवतं ना, त्याच्याही पलीकडचं. याचाच अर्थ हे आगमन फक्त शारीरिक नव्हतं, तर ते एका खूप उच्च आध्यात्मिक पातळीवरचं होतं. तर मग हे सिद्ध पुरुष आहेत तरी कोण? आणि मंगळवेढ्यापासून अक्कलकोटपर्यंतचा त्यांचा हा प्रवास नेमका कसा होता? कवितेच्या पहिल्या भागात आपल्याला याचीच ओळख होते. हा प्रवास आपण 3 टप्प्यात बघू शकतो. पहिला टप्पा आहे मंगळवेढा, जिथून एका सिद्धरूपाने प्रस्थान केलं. दुसरा टप्पा म्हणजे तो गूढ प्रवास, जो या 2 प्रदेशांना जोडतो. आणि तिसरा, सगळ्यात महत्त्वाचा टप्पा म्हणजे अक्कलकोट, जिथे त्यांच्या येण्याने ती भूमीच जणू पवित्र झाली. बरं, अक्कलकोटमध्ये पोचल्यावर या सिद्ध पुरुषाचं दर्शन लोकांना कुठे आणि कसं झालं? ही कथा आपल्याला थेट एका मंदिरात घेऊन जाते, जिथे एका मोठ्या सोहळ्यादरम्यान एक अविस्मरणीय घटना घडणार होती. जरा कल्पना करा, खंडोबाचं मंदिर आहे, भाविकांची प्रचंड गर्दी आहे, सगळीकडे उत्साहाचं वातावरण आहे. आणि त्याचवेळी त्या गर्दीमध्ये त्या दिव्य व्यक्तिमत्वाचं पहिलं सार्वजनिक दर्शन घडतं. हीच ती घटना होती जिथून त्यांच्या कार्याची खरी सुरुवात झाली. लोकांवर याचा परिणाम इतका जबरदस्त झाला की कवी त्याला भक्तीचा पूर असं म्हणतोय. म्हणजे त्या तेजस्वी मूर्तीला पाहिल्यावर लोकांच्या मनात श्रद्धा आणि भक्तीची जणू एक प्रचंड लाटच उसळली. त्यांची उपस्थिती ही केवळ शारीरिक नव्हती, ती एक प्रेरणा होती, जी लोकांच्या मनातल्या सुप्त श्रद्धेला जाग करत होती. आता काय घडलं यापेक्षा ते का घडलं यावर जरा लक्ष देऊया, कारण या दिव्य आगमनामागे एक खूप मोठा उद्देश दडलेला होता. हे बघा, हे काही साधं येणं जाणं नव्हतं की कोणी साधू संत आले आणि गेले. नाही, कवी स्पष्ट सांगतोय की हे युगाचं परिवर्तन होतं. म्हणजे अक्षरशः एका नव्या काळाची ही सुरुवात होती. आणि या परिवर्तनाचा उद्देश काय? तर दीन दुबळ्यांचा, गरिबांचा उद्धार करणं. हाच त्या दिव्य दर्शनाचा खरा हेतू होता. त्यांचं रूप कसं होतं याचं वर्णनही कवितेत आहे. हातात दंड, जे अधिकाराचं प्रतीक आहे, कपाळावर गंध, जे पावित्र्याचं लक्षण आहे, आणि दिगंबर रूप म्हणजे वस्त्रहीन, जे सर्व सांसारिक मोहांपासून मुक्त असल्याचं दर्शवतं. हे वर्णन एक साधं पण तरीही अत्यंत प्रभावी चित्र आपल्या डोळ्यांसमोर उभं करतं. स्वामींची उपस्थिती फक्त शारीरिक नव्हती, त्यांच्यातून एक अशी आध्यात्मिक ऊर्जा वाहत होती की जिने अख्ख्या अक्कलकोट शहराला बदलून टाकलं. असं म्हणतात की तिथल्या कणाकणात एक नवीन चैतन्यच संचारलं होतं. त्यांच्या या दिव्य प्रभावाचा लोकांच्या वैयक्तिक आयुष्यावर काय परिणाम झाला? आता आपण कथेच्या त्या अधिक भावनिक भागाकडे वळूया, जो स्वामींच्या करुणामय स्वभावाची आणि त्यांच्या भक्तांच्या श्रद्धेची ओळख करून देतो. स्वामींनी सर्वांनाच आश्रय दिला, पण कविता 2 प्रतीकांवर विशेष भर देते. एक म्हणजे चोळप्पा नावाच्या भक्ताची निष्पाप भक्ती, जी मानवी श्रद्धेचं प्रतीक आहे. आणि दुसरं म्हणजे वटवृक्षाची विशाल छाया, जी निसर्गातून मिळणाऱ्या दैवी संरक्षणाचं प्रतीक आहे. हे दोन्ही मिळून एकच सांगतात की स्वामींचा आधार हा प्रत्येकासाठी होता. ही एक खूपच पोटेंट ओळ आहे, जी या दिव्य आगमनाचा गाभा स्पष्ट करते. हरवलेल्या, पोरक्या झालेल्या जगाला जणू एका आईचं प्रेम आणि माया मिळाली, अशी भावना यातून व्यक्त होते. आणि आता आपण कथेच्या अंतिम आणि सगळ्यात थेट भागाकडे आलो आहोत, स्वामींच्या खऱ्या ओळखीचं प्रकटीकरण. अखेर लोकांनी त्यांना थेट प्रश्न विचारलाच, तुम्ही कोण आहात? कुठून आला आहात? या प्रश्नाबरोबरच कथेतील गूढता अगदी शिगेला पोचते. आता काय उत्तर मिळणार याची उत्सुकता सगळ्यांनाच लागली होती. आणि मग ते निर्णायक उत्तर येतं, आम्ही दत्त आहोत. दत्त म्हणजे भगवान दत्तात्रेय, जे ब्रह्मा, विष्णू आणि महेश या तिन्ही देवांचं एकत्रित रूप मानले जातात. या एका शब्दानं स्वामींनी आपली खरी दिव्य ओळख प्रकट केली. आणि इथेच आपल्याला त्या आगमनाचा अंतिम उद्देश स्पष्ट होतो. त्यांची ओळख त्यांच्या कामापासून वेगळी नाही,
ते दत्त म्हणून अवतरले, ते केवळ आणि केवळ आपल्या भक्तांच्या कल्याणासाठी. ही कथा इथेच संपते, पण एक विचार मागे सोडून जाते. एका दिव्य व्यक्तीचं आगमन, एका शहराचं परिवर्तन आणि निस्वार्थ भक्ती. ही कविता आपल्याला श्रद्धेच्या शक्तीबद्दल आणि करुणेच्या महत्त्वाबद्दल नेमकं काय शिकवून जाते यावर विचार करायला नक्कीच वाव आहे.